डीबी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो। उन्होंने दरवाजे खोले, उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे। मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे, 4 गोली मारे, उनको नीचे गिरे डायरेक्ट। मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने। 10-15 जन थे, पूरे डीबी वाले थे। वो सब पहचानती मैं उनको, सबको भी देख ही लिए मैंने। नहीं, उन्होंने नहीं किए सर, वो तो सोए हुए थे। वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर, ये बोले कि अंदर मत आओ, अंदर मत आओ, ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे, वो गिरे नीचे। फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा। उनके पास पिस्टल थे? हाँ, उनके पास थी पिस्टल, पर उन्होंने चलाई नहीं। उन लोग ने डायरेक्ट क्या करे, गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने, वो नीचे गिर गए थे। हाँ, थी पापा उनके पास, पर उन्होंने चलाई नहीं, इन्होंने पहला गोली चलाई। त्यामध्ये काळेपडळ पोलीस स्टेशन अंतर्गत 100/2025 हा गुन्हा दाखल होता। सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये मुका सुद्धा कालांतराने लावण्यात आला होता। ह्या मुक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण 17 आरोपी आहेत आणि त्या 17 पैकी आम्ही आतापर्यंत 9 आरोपी हे अरेस्ट केलेले होते। 8 आरोपी अजूनही फरार होते। त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याबद्दलची माहिती काल पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने काल 1600 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेची एक टीम तिथून सोलापूरसाठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली। त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या EPI कांबळे यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटॅलिएशन मध्ये EPI कांबळे यांनी फायर केल्यावर तो आरोपी जखमी झाला। जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइज केला असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे। सर, किती गोळ्या झाडल्यात? आपले कर्मचारी कोणी त्याने गोळ्या झाल्या त्यात काही जखमी झालेत का? त्याने किती गोळ्या झाडल्या, आपण किती गोळ्या झाल्या, कुठे गोळ्या लागल्यात? यामध्ये जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने 1-2 राऊंड फायर केले आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड हे फायर झालेले आहेत। पंचनामा तिथला अंतिम झाल्यानंतर त्याच्याबद्दलची अधिकची माहिती सांगते। त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे। त्यामध्ये हा मयत आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी ह्या दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला। त्याने जवळपास 2 राऊंड त्यामध्ये त्याच्या खोलीमध्ये शाहरुखची पत्नी आणि 3 लहान मुले त्याच्या नातेवाईकांची ही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती आहे। सर, त्याने काही त्या लहान मुलांना देखील ढाल बनवण्याचा प्रयत्न केला अशी देखील काही माहिती आहे? ऍज पर द FIR त्या लहान मुलांचा सुद्धा जीव धोक्यात आला होता आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची निर्णायक कारवाई करण्यात आली। सर, याचा रेकॉर्ड काय? शाहरुखचा रेकॉर्ड काय? आपल्या सर्वांना मी त्याची माहिती सुद्धा देईन। शाहरुखवर आजतागायत 2011 पासून ते आजतागायत जवळपास 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। 2021 मध्ये सुद्धा ह्यावर एक मोका लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा 2025 मध्ये 100/2025 ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा मोकाची कारवाई करण्यात